मंडळींनो, पूजेच्या शुभ मुहूर्तावर आज साडी नेसायचो थाट घातलंय, पण आपल्या काय उभ्या आयुष्यात साडी नेसाव गेलेली नाही. मी जेव्हापासून मुंबई गेले ना तेव्हा आमची पिंक्या काकीच माका साडी नेसवता. तर काल मार्केटमध्ये 400-500 रुपयाचं सामान आणलंय, कारण आपल्या काय जास्त ब्रँडेड घेऊन उपयोग नाही, कारण आपण काय मेकअप करीत नाही. तर वाईटसं थोबडं रंगवलंय, जी काय तयारी होती ती करून घेतलंय. आई नाश्ता दिला तो नाश्ता करून घेतलाय, पण 3 वेळा चाय साडीवर सांडवलंय. त्याच्यामुळे टावेल वाईज हतरलंय मांडीवर आणि चाय पिऊन घेतलंय. तेवसा हकडी आमचो हिरो बाहेर पडलो, बुलेटवर बसला आणि आमची स्वारी निघाली आहे दादाच्या शॉपकडे. तर जाऊन बघताव तर भटजी काका आधीच इलले होते आणि आमची मंडळी सुद्धा आधीच पोहोचलेली होती. तर हकडी भटजी काकांनी सगळ्याची तयारी करून घेतल्याने तर मंडळींनो आज पूजेक बसणार आहेत आमचे काका काकी. तर आमच्या आई पप्पांनी जेव्हापासून आमका मुंबईत सोडल्याने ना तेव्हापासून काका काकींचं कर्तव्य अगदी पुरेपूर ह्या दोघांनी पार पडलेले. अगदी कसलीच कमी लेकरांका पडाक दिलेली नाही. आणि हा अशी मंडळी सगळ्यांकाच नाही गावतो. तर हकडी भटजी काकांचा चालू झाला, पण आम्हीच ती आज तगायत कधी अख्खी पूजा ऐकला. अकडी ह्यांचं चालू झालं तसं आम्ही तकडी गेलो रांगोळी काढू, कारण माकाने त्याच्या कुठे रांगोळीची ऑर्डर, त्याच्यात पण निस्ती मरत भांडत. अशा प्रकारे रांगोळी झाली तेव्हा तकडी भटजी काकांनी आवाज दिल्याने की आरतीची वेळ झालेली असं आरती करून घ्यावा. कडकमध्ये मंडळीनं आरती करून घेतला आणि पप्पांनी तेव्हा सगळ्यांका प्रसाद वाटून घेतल्याने, पण आमचे पाय जाग्यावर आम्ही तकडी रस्त्यावर फटाके भाजू आणि आमका लय खाज वाकान बघूची. जसे फटाके पेटले तसं सगळा अंगार येऊ लागला, तशी सगळी पळाला भुतूर. तर म्हणजे वाजवणार आणि वाजवून भुतूर गेले आणि झाडू मारूची लागली माका. तर झाडू वगैरे मारून घेतले आणि तेवसाकडे काकीन सगळ्यांका जेव वाढू घेतल्यात. तर जेवणात होतो पुलाव आणि कोशिंबीर. तर म्हणजे मॉब जेवलोय, कारण सकाळपासून 2-3 खारीयावर होतोय. तर आता वाईज घरात जात आहे आणि अवतार बदलून परत येत आहे, पण भेटाय संध्याकाळी.